वेलकम बॅक मित्रांनो. आज आपण वैदिक काळ बघणार आहोत. जे आपला टॉपिक सुरू झालेला होता प्राचीन भारताचा इतिहास, त्यामध्ये जो आहे म्हणजे आपण पाहिलं की प्राचीन भारताच्या इतिहासाचे 6 प्रकार पडतात. त्यातला जो पहिला प्रकार आहे तो लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला होता. तो म्हणजे प्रागैतिहासिक काळ. आता त्यानंतरचा जो आहे तो आहे सिंधू संस्कृतीचा काळ, बरोबर. पण सिंधू संस्कृतीच्या काळाचा एक स्पेशल व्हिडिओ मी आधीच पोस्ट केलेला आहे. आणि सिंधू संस्कृतीनंतर जो काळ सुरू झाला तो म्हणजे वैदिक काळ. तर या वैदिक काळाची इन डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता वैदिक काळमध्ये बघा, वेद या ग्रंथावर आधारलेली व आर्यांनी निर्माण केलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. बघा, वेद या ग्रंथांवर आधारलेली आणि जे आर्य लोक आहेत त्यांनी निर्माण केलेली जी संस्कृती आहे ते म्हणजे वैदिक संस्कृती होय. हा काळ साधारणपणे इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 500 मानला जातो. म्हणजे सिंधू संस्कृती आपण बघितली, तिचा कालावधी काय होता, 2600. आणि हा कोणता आहे तर 1500 पासून पुढचा, पण येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधीचाच काळ. तर सिंधू आणि गंगा यमुना नद्यांच्या खोऱ्यात या संस्कृतीचा विस्तार झाला. बघा, सिंधू सोबतच गंगा आणि यमुना या नद्यांची जी खोरी होती, या नद्यांच्या खोऱ्यामध्ये या संस्कृतीचा विस्तार झाला. हे ज्ञान मौखिक परंपरेनं पिढ्यानपिढ्या जतन केलं गेलं. म्हणजे हे जे वैदिक काळामधलं जे ज्ञान होतं ते फक्त मुखावाटे परंपरेनं पिढ्यानपिढ्या, जे आपण म्हणतो म्हणजे आजोबा असतील पणजोबा असतील त्यांच्याकडून पुढच्या पिढीला जतन केलं गेलं, किंवा जी पुढची पिढी घडत गेली, गुरु शिष्याची असेल किंवा इतरत्र, अशा पद्धतीनं ते ज्ञान मौखिकरित्या पुढं जतन केलं गेलं. आता त्यामध्ये बघा, वैदिक साहित्य. वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध असून ते संस्कृत भाषेत आहे. आता या वेदाचे प्रमुख 4 प्रकार पडतात, म्हणजे 4 वेद आहेत. ते म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आता हा जो ऋग्वेद आहे तो बघा, हा पहिला व मूळ ग्रंथ असून यात विविध देवतांच्या स्तुती करणाऱ्या ऋचा म्हणजेच पद्य, काव्यपंक्ती ज्याला आपण म्हणतो, त्या आहेत. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की ऋग्वेद या ग्रंथामध्ये काय आहे. ठीक आहे, तर ऋग्वेदामध्ये काय लिहिलेलं आहे तर जे काही विविध देवदेवता आहेत त्यांची स्तुती करणारे पद्य, कविता, थोडक्यात देवांवर आधारित म्हणजे स्तुती पुस्तिकात ग्रंथ, तर तो ऋग्वेद आहे, देवांचं स्तुती करणारा ग्रंथ. त्यानंतर आहे तो यजुर्वेद. यात यज्ञविधी आणि त्यावेळेस म्हणावयाच्या मंत्रांचं संकलन आहे. म्हणजे यज्ञ वगैरे जेव्हा व्हायचे तर त्या यज्ञाच्या वेळी जे मंत्र वगैरे म्हटले जायचे तर त्या मंत्रांचं एक संकलन म्हणजे कलेक्शन या यजुर्वेदामध्ये आहे. आता आहे तिसरा, तो आहे सामवेद. यात यज्ञविधींच्या वेळी तालासुरात म्हणावयाच्या म्हणजे गायन कसं करायचं, हे जे यज्ञ वगैरे होते ते मंत्र वगैरे जे होते ते तालासुरात कसे म्हणायचे, त्याचं गायन कसं करायचं याचं मार्गदर्शन आहे. यातूनच भारतीय संगीताची निर्मिती झाली. हा खूप मोठा पॉईंट आहे बघा, की तुम्हाला प्रश्न येऊ शकतो भारतीय संगीताची निर्मिती कशी झाली, तर त्याचं उत्तर काय असणार आहे, सामवेदाशी रिलेटेड असणार आहे. चौथा आहे तो आहे अथर्ववेद. यात दैनंदिन जीवनातील संकटे, उपाय आणि औषधी वनस्पतींची माहिती आहे. म्हणजे बघा, हे 4 वेद आपण इन डिटेलमध्ये बघणारच आहोत, पण त्याची जी एक तात्पुरती ओळख काय आहे तर ऋग्वेदामध्ये काय सांगितलं मी, की जे काही विविध आपले देवदेवता आहेत त्या देवदेवतांची स्तुती पद्य म्हणजे ऋचा त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर यजुर्वेद जो आहे, यजुर्वेदामध्ये यज्ञाच्या वेळी वगैरे यज्ञविधी करताना जे काही मंत्र म्हटले जायचे त्याचं एक कलेक्शन, संकलन आहे. आणि सामवेद काय आहे तर यात यज्ञविधीच्या वेळी तालासुरात म्हणायचे जे म्हणजे गायनाचे सूर थोडक्यात
याचं कसं म्हणजे कसं म्हणायचं, तर याचं मार्गदर्शन त्या सामवेदामध्ये लिहिलेलं आहे आणि यातूनच पुढं भारतीय संगीताची काय झाली तर निर्मिती झाली. अथर्ववेदामध्ये काय आहे, जे दैनंदिन जीवनातली जी संकटं आहेत, उपाय आहेत आणि औषधी वनस्पतींची, म्हणजे हा थोडक्यात आयुर्वेदाशी रिलेटेड वेद आहे. या 4 वेदांशिवाय ब्राह्मणे, आरण्यके आणि उपनिषदे यांचाही वैदिक साहित्यात समावेश होतो. हेही आपण डिटेलमध्ये नंतर बघूया. त्यानंतर बघा वैदिक समाज आणि वर्णव्यवस्था. आता हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. वैदिक काळात समाज 4 वर्णांमध्ये विभागलेला होता. म्हणजे पहिला म्हणजे होता तो ब्राह्मण, त्यानंतर क्षत्रिय, त्यानंतर वैश्य, त्यानंतर शूद्र. हे 4 वर्ण समाजामध्ये निर्माण झालेले होते. आता जे ब्राह्मण लोक होते, ब्राह्मण समाज जो होता, तर त्यांच्याकडं कोणतं कार्य असायचं की अध्ययन करणं आणि अध्यापन करणं आणि धार्मिक विधी करणं. देवदेवतांची जी कामं आहेत किंवा अध्यापन म्हणजे शिकवणं आणि शिकणं, हे सगळं कुणी करायचं तर ब्राह्मण समाजाने करायचं. त्यानंतर राज्याचं रक्षण आणि युद्ध ह्या सगळ्या गोष्टी कुणी करायच्या तर क्षत्रियांनी करायच्या, क्षत्रिय समाजाने. आणि वैश्य म्हणजे काय तर शेती, व्यापार, पशुपालन इत्यादी जी कामं आहेत ती कुणी करायची तर वैश्य लोकांनी करायची. आणि शूद्रांनी काय करायचं तर ह्या वरच्या जे 3 वर्ग आहेत त्या वर्णांना सेवा पुरवायची. म्हणजे शूद्र हा समाज त्यावेळी म्हणजे खूप खालच्या दर्जाचा मानला जायचा. म्हणजे अशा प्रकारे हे वर्ण समाजामध्ये निर्माण केले गेले होते. उत्तर वैदिक काळात ही जी वर्णव्यवस्था आहे ती अधिक कडक बनली. वैदिक काळाच्या सुरुवातीला बघा समाजात वर्णव्यवस्था कठोर नव्हती. म्हणजे यातलं असं काहीच नव्हतं. लोकांचं वर्गीकरण कशावर व्हायचं, मुख्यतः त्यांचा व्यवसाय असेल, त्यांची गुण, त्यांचे सामाजिक जे कर्तव्य आहे त्यावरून त्यांचं वर्गीकरण केलं जायचं. पण कालांतरानं काय झालं, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय बदल जे घडत गेले त्या बदलांमुळं हे वर्ग अधिक स्थिर झाले आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण स्पष्टपणे रूढ झाले. पुढे ही व्यवस्था जन्मावर आधारित व अधिक कठोर बनत गेली. म्हणजे जसजसं पिढ्यानपिढ्या पुढे जातील तसं तसं मग यामध्ये खूपच कठोरता आली की नाही, या लोकांनी हेच केलं पाहिजे. म्हणजे शूद्रांच्या लोकांनी वरच्या कुठल्याच गोष्टींमध्ये पडायचं नाही. म्हणजे ते अध्ययन करू शकत नाही, अध्यापन करू शकत नाहीत, बाकीच्या कुठल्याच गोष्टी ते करू शकत नाही. त्यांचं काम काय, फक्त सेवा पुरवणं. म्हणजे त्यावेळी त्या लोकांचे खूपच त्यांच्यावर अन्याय केला जात होता. मग ही जी वर्ण आहेत ती काही एकदम निर्माण झाली नाहीत. ती दीर्घकाळात विकसित झालेली सामाजिक रचना होती. म्हणजे यासाठीही खूप कालावधी गेलेला होता. आता अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. वैदिक काळामध्ये काय अर्थव्यवस्था होती आणि काय व्यवसाय होते ते आपण बघूया. वैदिक लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन होता. म्हणजे तेव्हा इतकं असं काही फारशी डेव्हलपमेंट नव्हती. मग लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता तर शेती आणि पशुपालन. गाय ही अत्यंत मौल्यवान संपत्ती मानली जायची. बघा, गाय हा जो प्राणी आहे तो अत्यंत मौल्यवान संपत्ती म्हणून मानला जायचा. या काळात व्यापार वाढीस लागला होता आणि नाणी, उदाहरणार्थ निष्क अस्तित्वात आली होती. म्हणजे जी व्यापारात देवाणघेवाण व्हायची तर मग वस्तूच्या बदल्यात वस्तू देणं अशा पद्धती होत्या. पण त्यानंतर हळूहळू काय झालं, निष्क नावाचं एक सोन्याचं असेल किंवा धातूचं असेल असा स्पष्ट काही उल्लेख नाही आहे, पण एक पहिलं नाणं, म्हणजे नाणं पण म्हणता येणार नाही की एक तुकडा, धातूचा तुकडा सोन्याचा असेल किंवा इतर, तर तो त्यावेळी अस्तित्वात आला होता. त्याचं नाव काय होतं तर निष्क. त्यानंतर होती राज्यव्यवस्था. आता वैदिक काळात जन म्हणजेच लोकांचा समूह असायचा. या जनसमूहाच्या प्रमुखाला राजा किंवा जनस्य गोपा म्हटलं जाई. बघा, जनस्य किंवा गोपा कोणाला म्हटलं जाई, वैदिक काळामध्ये लोकांच्या जनसमूहाचा जो प्रमुख असायचा त्याला राजा किंवा जनस्य गोपा म्हटलं जाई. आपल्याला फसवण्यासाठी असे प्रश्न विचारले जाऊ शकतात.
राजाला राज्यकारभारात मदत करण्यासाठी सभा आणि समिती या संस्था कार्यरत होत्या. कोणत्या संस्था कार्यरत होत्या तर सभा आणि समिती या संस्था कार्यरत होत्या. आता धर्म आणि विचार, आता हा वैदिक काळातला खूप महत्त्वाचा आणि मोठा पॉईंट आहे की यावरच आपण म्हणू की वैदिक काळ हा डिपेंडेड होता. बघा, वैदिक लोक निसर्गातील शक्तींना, उदाहरणार्थ इंद्र, वरुण, अग्नी, सूर्य, वायू, उषा यांना देव मानून त्यांची पूजा करत आणि प्रार्थना करत. मग यज्ञांमध्ये आहुती देणं हा त्यांच्या धार्मिक जीवनाचा मुख्य भाग होता. म्हणजे बघा, ते लोक कशाची पूजा करायचे तर ज्या नैसर्गिक शक्ती होत्या, इंद्र असेल, वरुण असेल, अग्नी असेल, सूर्य असेल, वायू असेल, उषा असेल, यांनाच काय म्हणायचं, तो देव मानायचा आणि त्यांची पूजा करायचा. मग यज्ञामध्ये आहुती देणं म्हणजे बलिदान थोडक्यात आपण म्हणू, हा त्यांच्या धार्मिक जीवनाचा काय बनलेला होता तर मुख्य भाग बनला होता. वैदिक काळात धर्म म्हणजे केवळ पूजा अर्चा नव्हे तर धारण करणे असा त्याचा मूळ अर्थ आहे. मानवी मूल्ये, कर्तव्ये आणि विश्वाचे संतुलन टिकवून ठेवणाऱ्या नियमांना धर्म मानलं गेलं आहे. धर्म कशाला मानलं गेलं आहे तर जी मानवी मूल्ये आहेत, कर्तव्य आहेत आणि विश्वाचं संतुलन टिकवून ठेवणारे जे नियम आहेत त्यांना धर्म मानले गेले. निसर्गाची उपासना, सुरुवातीच्या वैदिक काळात सूर्य, अग्नी, वारा, पाऊस यांसारख्या निसर्गातील शक्तींना देव मानून त्यांची स्तुती केली जात असे. आता यज्ञविधी जो होता बघा, त्याचा मुख्य उद्देश काय तर अग्नीच्या माध्यमातून देवांपर्यंत हव्य म्हणजे आहुती पोहोचवणे आणि निसर्गाचा कोप टाळणे हा यज्ञाचा मुख्य उद्देश होता. म्हणजे बघा, निसर्ग कोपणे म्हणजे काहीतरी पूर येणे, भूकंप होणे, अशा ज्या काही गोष्टी होत होत्या त्या टाळण्यासाठी त्या यज्ञामध्ये काहीतरी हव्य म्हणजेच आहुती दिली जायची. मग ती आहुती देवापर्यंत पोहोचते असं त्यांचं म्हणायचं. त्या ज्या आहुती आहेत त्या निसर्गापर्यंत पोचणार आणि त्याचा कोप टळणार असा त्याचा मुख्य उद्देश त्या यज्ञाचा होता. आता कर्मसिद्धांत, ज्यासारखे कर्म तसे फळ यावर वैदिक धर्म आधारलेला होता. म्हणजे जसं आपण कर्म करू तसंच आपल्याला फळ मिळणार, यावरच काय झालेला होता तर वैदिक धर्म, वैदिक काळ आधारलेला होता. यालाच कर्मसिद्धांत असं म्हटलं जायचं. मग त्यामध्ये बघा, चांगल्या कर्माला पुण्य आणि वाईट कर्माला पाप म्हटलं गेलं. तर वैदिक विचारसरणी ही अत्यंत प्रगल्भ, तार्किक आणि मानव कल्याण साधणारी आहे. म्हणजे यात अशी काही वेगळी भावना नाही. यामध्ये काय आहे तर मानवाचं कल्याणच साधलं गेलेलं आहे. आता सत्य आणि वैश्विक बंधुता, वसुधैव कुटुंबकम म्हणजेच संपूर्ण पृथ्वी एक कुटुंब आहे, ही वैदिक विचारांची मुख्य ओळख आहे. सर्व सजीव सुखी आणि निरोगी होत अशी प्रार्थना वेदांमध्ये केली जाते. म्हणजे बघा, ह्या पृथ्वीवरचा एकही प्राणी हा दुःखी नसावा, सर्व जे सजीव आहेत ते सुखी असावेत, निरोगी असावेत अशी प्रार्थना वेदांमध्ये केली गेलेली आहे. एकेश्वरवाद आणि अद्वैत, वेद बहुदेवतावादी वाटले तरी अंतिम सत्य एकच आहे. एकम सद्विप्रा बहुधा वदंती असा विचार मांडला गेला. उपनिषदांनी ब्रह्म म्हणजेच परमेश्वर आणि आत्मा मानवातील चैतन्य एकच आहेत असा अद्वैत विचार दिला. विचार स्वातंत्र्य, वैदिक ऋषींनी विश्वाच्या उत्पत्तीविषयी आणि आत्म्याच्या स्वरूपाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. शंका आणि विचार करण्यास वाव देणारी ही परंपरा आहे. पुरुषार्थ आणि जीवनमूल्ये, आता वैदिक विचारानुसार मानवी आयुष्य 4 पुरुषार्थांवर आधारलेले आहे. तर आता ते कोणते तर पहिला आहे धर्म म्हणजे नैतिकता, अर्थ, संपत्ती, काम म्हणजे इच्छापूर्ती, मोक्ष म्हणजे मुक्ती. या 4 पुरुषार्थावर हे वैदिक विचारसरणी तर या 4 पुरुषार्थांवर आधारलेली आहे. या 4ही टप्प्यांचा समतोल साधत आदर्श जीवन जगणे
हा वैदिक संस्कृतीचा मुख्य हे विचार होता. म्हणजे बघा, हे 4 टप्पे यांचा समतोल साधत आदर्श जीवन कसं जगायचं हा वैदिक संस्कृतीचा मुख्य विचार होता. म्हणजे त्यातूनच मानवी जीवन कसं सुखकर होईल हे त्यातून सांगितलं गेलं. आता वर्णव्यवस्था आणि आश्रम. समाज सुरळीत चालण्यासाठी श्रमविभागणीच्या तत्वावर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी 4 वर्णव्यवस्था निर्माण झाली. मानवी आयुष्य हे 100 वर्षांचे मानून, म्हणजे पूर्वी माणसं जगायचीही तसं, मग ते मानवी आयुष्य 100 वर्षाचं मानून मग ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास अशी 4 आश्रम व्यवस्था तयार करण्यात आली. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर वैदिक संस्कृतीतील धर्म आणि विचार हे विश्वाशी ताळमेळ राखत आत्मज्ञान प्राप्त करणे आणि वैश्विक शांतता प्रस्थापित करण्याचं शिकवतात. अशा पद्धतीनं आपण आज वैदिक संस्कृती बऱ्यापैकी अभ्यासलेली आहे. तर यामध्ये महत्त्वाचे पॉईंट कोणते होते बघा, तर यामधले वेद आणि त्या वेदांमध्ये काय सांगितलेलं आहे ते. कोणते वेद होते तर प्रमुख 4 वेद होते: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. यातला जो ऋग्वेद पहिला आहे तो मूळ ग्रंथ असून यात विविध देवतांच्या स्तुती करणाऱ्या ऋचा आहेत, म्हणजे पद्य आहेत. यजुर्वेदात काय सांगितलंय तर यज्ञाविषयी आणि त्यावेळेस म्हणावयाचे जे मंत्र असतात त्याचं संकलन आहे. त्यानंतर सामवेद जो आहे तो सामवेद म्हणजे काय तर जे यज्ञविधींच्या वेळी म्हणावयाचे जे मंत्र आहेत ते गायन जे करायचं आहे तर ते तालासुरात कसं करायचं, त्याचं गायन कसं करायचं हे त्या सामवेदामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, पहिले जे 3 वेद आहेत ते संगीताशी रिलेटेड आहेत. कविता, देवांच्या स्तुती यांच्यावर सगळं रिलेटेड आहे. आणि शेवटचा जो आहे तो फक्त वेगळा आहे. त्यात काय सांगितलंय तर दैनंदिन जीवनातील संकटे, त्यावरील उपाय आणि औषधी वनस्पतींची माहिती. म्हणजे थोडक्यात एक आयुर्वेदावर आधारित तो वेद आहे. त्यानंतर आहेत ते म्हणजे वर्णव्यवस्था. वैदिक काळामध्ये बघा, ज्या वर्णव्यवस्था पडल्या गेल्या त्या वर्णव्यवस्था महत्त्वाच्या आहेत. त्या कोणत्या होत्या तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मण कोणतं काम करायचे? अध्ययन आणि अध्यापन करण्याचं काम. तसंच धार्मिक जे विधी होते, पूजा, अर्चा, पाठ, हे सगळं ब्राह्मण लोक करायचे. त्यानंतर क्षत्रिय लोक काय करायचे? राज्याचं रक्षण आणि युद्ध करणं हे क्षत्रियांकडे काम असायचं. त्यानंतर वैश्य शेती, व्यापार आणि पशुपालन हे लोक हे व्यवसाय करायचे, म्हणजे शेती करणं, व्यापार करणं, पशुपालन करणं. आणि क्षुद्र लोक जे होते सगळ्यात खालचे, ते इतर हे वरचे जे 3 वर्ण आहेत त्यांना ज्या सेवा आहेत ते पुरवायचे. म्हणजे हे 2 पॉईंट तरी अत्यंत महत्त्वाचे यामध्ये मानले गेलेले आहेत. तर या टॉपिकला तुम्ही मागच्या टॉपिकप्रमाणेच नोट करून ठेवाल अशी अपेक्षा आहे. आणि काही तुम्हाला डाऊट असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि परत एकदा जर तुम्हाला याच्याही PDF नोट्स हव्या असतील तर तरीही कमेंटमध्ये सांगा. तुमच्यासाठी PDF रेडी आहेत. तर आज आपण वैदिक काळ बघितलेला आहे. त्यानंतर जो पुढचा आहे महाजनपद काळ, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. म्हणजे आत्तापर्यंत आपले प्राचीन इतिहासाचे प्रागैतिहासिक काळ, सिंधू संस्कृती, वैदिक काळ कंप्लीट झालेला आहे. आता आपले 3 टप्पे राहिलेले आहेत: महाजनपद काळ, धर्मसुधारणा आणि प्रमुख साम्राज्य. तर इथून पुढं महत्त्वाचे टॉपिक सुरू होत आहेत. तर तेही आपण लवकरात लवकर कवर करूया. आणि आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, त्यातून तुमच्या ज्ञानामध्ये भर पडत असेल. नक्कीच तुम्हाला काही प्रश्न पडले तर कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.